गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज माझा दिवस उगवलाय रात्रीच्या 4 वाजता. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटले होते की आमच्याकडे सूर्यनारायणाचे आणि कानबाई मातेचे रोट असतात. रोट म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर मात्र मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. रोट करणे म्हणजे नेमकं काय करणे? रोट करणे म्हणजे पुरणाच्या पोळ्या करणे. मीन्स यू हर्ड राईट. पुरणाच्या पोळ्या करण्यासाठी आपल्या घरातील जे पीठ दळलेलं आहे ते लागत नाही, तर रोटांसाठी वेगळे गहू दळावे लागतात. तर ते गहू दळायची प्रोसेस कशी आहे किंवा ते गहू घ्यायचे कसे, त्याची प्रोसेस अशी आहे की देवाच्या नावाच्या 5 मूठ गहू घ्यायचे. त्याबरोबर सूर्यनारायणाचे रूट असले तर सूर्यनारायणाचे 5 मूठ, बरोबर गाईचे 5 मूठ, तसेच घरातील प्रत्येक सदस्य, फॉर एक्झाम्पल मम्मी पप्पा आहे त्यांचे वेगवेगळे 5 मूठ, मी आहो 5 मूठ, आमच्या भाऊजी किंवा घरातली कोणतीही मेंबर सदस्य असले किंवा बाहेरचे येणारे जाणाऱ्यांसाठी 1 किंवा 2 पसा घेतले जातात. तसेच कानबाई मातेच्या रोडसाठी प्रत्येक घरातल्या मेंबरचे, देवांची, कानबाई, रानबाई, गाईचे 5-5 वेगळे मूठ घेतले जातात. पण हे जे कानबाईचे रोट असतात ते बाहेरच्यांना खायला द्यायची नसतात. ती फक्त घरातली मेंबर्सनेच खायची असतात. सूर्यनारायणाच्या रोटांसाठी स्वयंपाक करायचा होता म्हणून 4लाच उठले. कारण सूर्योदय होण्या अगोदरच सूर्यनारायणाची पूजा करून नैवेद्य दाखवायचा असतो, म्हणून अंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि सगळ्यात अगोदर खिरीसाठी दूध गॅसवर तापवायला ठेवलं. नंतर आमटीची तयारीला लागली. सूर्यनारायणाच्या रोटाचे पीठ वेगळेच ठेवलेले होतं म्हणून पीठ मळून पुरणाच्या पोळ्या करायला घेतल्या. आमटी, खीर आणि पुरणाच्या पोळ्या झाल्यावर 2 पुरणाचे दिवे करायचे असतात आणि 3ही गोष्टी तयार झाल्या की टोपलीतच रुमाल ठेवून त्यावर पुरणाच्या पोळ्या, 2 वाट्या घेऊन एका वाटीत खीर तर दुसऱ्या वाटीत आमटी ठेवून ते तयार केलेले पुरणाचे दिवे ठेवायचे असतात. काही ठिकाणी सूर्यनारायणाची रांगोळी पाटावर काढली जाते आणि त्याची पूजा करून त्याला नैवेद्य दाखविला जातो. आणि त्यांची पूजा होईपर्यंत माझा स्वयंपाक पूर्ण झाला होता. नंतर मी रोटाचाच म्हणजे पुरणपोळी, आमटी, खिरीचा नैवेद्य दाखवून सूर्यदेवांना पाणी, पुष्प आणि प्रसाद अर्पण करून पूजा केली. सूर्यनारायणाचे रोट हे दुपारीच लवकर संपवून घ्यायचे असतात कानबाई मातेच्या रोट करण्या अगोदर. अशाच वेगवेगळ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी, भारतीय परंपरा, सणांच्या महत्वासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.